उठला असं मग सांगते किती वाजले ते वाजले 9:34 झालेली असं त्यांनी मी उठले. ह्यो माझं दररोजचं उठायचं टाईम झालेलो असा सध्या, कारण म्हाका सुट्टी पडलेली असा. त्यामुळे माझी आता 10th झालेली असा, त्यामुळे जरा मी फ्री झालेला असं. पर्सेंटेजच्या काहीच माका विचारू नकात. तर माका आता भूक लागलेली असा. मी आता चहा मम्मी आणूक सांगलोय, तर दाखवते तुमका मी काय काय खाते त्या चहासोबत. तर ह्या बघा, ह्यो असा ना उकड्या तांदळाचो लाडू असा. तो माका तर काय आवडत नाही. कोणाक आवडता माका नक्कीच कमेंट करून सांगा. मी खात नाही, पण मम्मीन माका आणून दिला. आता माका खाऊन बघूचो लागतलो की कसो लागता तो. तर बघूया. तर आता आम्ही थोड्या वेळात जातलो असं कोकण हेरिटेज. तिकडे म्हणजे कसा पूल वगैरे असा, खावची फॅसिलिटी असा, सगळी कपडे चेंज करूसाठी जागा असा मस्त. मी तुमका तिकडे जाऊन दाखवते नेमक्या काय काय असं. तर मंडळी आता मी तयारी करून येईल असे बाहेर. आता बघूया बाहेरचं वातावरण कसं असा. बाहेर म्हणजे काका असत, तुम्ही बघू शकतात. बाहेर असं वातावरण झालेलं असा, एकदम शांतता आणि मस्त एकदम सुख मिळता ह्या वातावरण बघून माका. गरमी एवढी वाढली आहे ना गायज, की ह्या गरमीत ना खाली कोणी येऊकच बघत नाही. पूर्ण असे घामाघूम होतं दिले काय वैतागतच. मी तर बाहेर येणारच नाही. संध्याकाळशी आम्ही बाहेर पडतच नाही. फक्त बाहेर जायचं असलं ना कारण तर मी बाहेर येते, कारण मला बाहेर फिरायला खूप आवडतं. तर काय आमका जाव अजून 15 मिनटं तरी असत म्हणून मी बाहेर येलं. पण बाहेर येऊन बघते तर खूपच गरम होक लागला. पण बाहेरचं वातावरण बघून मला खूप सुख मिळतं असा. मागे वाटतं माझं भाव असा, होय माझं भाव येलेलं असा. उद्या काय दिसत नाही. तर आता तुमका दाखवते मी की आम्ही नक्की खय जातो. तर कोकण हेरिटेज असं ना तर मुळदाग असा, तुम्ही तिकडे भेट देऊन जाऊ शकता. तिकडे सगळे फॅसिलिटी अवेलेबल असतात. तुमका मी दाखवते. तर मंडळींनो, आता आम्ही चाललो कोकण हेरिटेजला. आणि आत्ता आम्ही आमच्यासोबत गाडीत आणून जातो, कारण आत्ते माझी रवता आपल्या फ्लॅटवर. तो म्हणजे क्षितिज बिल्डिंग म्हणजे त्याचा फ्लॅट. आता फ्लॅटवरती रवता. आता मी तिका आणून तुमका मी दाखवतो ती लोक कशी येतली, कारण ती आज लोक जाऊची असत आपल्या घराकडे मुंबईक. आता मी तुमका दाखवते पुढचा कसं राहता. आता मी गाडीत बसलेले असो. सध्या तरी मी आणि माझा भाव आणि माझे काका गाडी चालवता असत. आता आम्ही बघा, आता आम्ही आत्ते आणून जातो. त्यांचे बॅगा वगैरे जर आमच्या गाडीत टाकूचे असत, कारण ती आता मुंबईत जातात. त्यामुळे परत त्यांना फ्लॅटवर जाऊ नको, तशीच ती आमच्या घराकडे येतली असं. आता आम्ही गेलो पुढा स्टँडवर. पप्पाने नाही बघू वाटतं. तर हे बघा, माझे काका गाडी चालवत असत, तुम्ही बघू शकता समोरचं. आम्ही गेलो असो पुढा स्टँडवर. कुठं ना काय म्हणा, बुधवार असलो तरी गर्दीच, आणि कायमच्या वारांका गर्दीच असता. तर आता बघूया पुढे. आत्याने आता आपल्याला भेटतली असत लवकरच. आता आम्ही असं क्षितिज बिल्डिंगवर बघू शकता, क्षितिज कॉर्नर. आता आम्ही जरा आतमध्ये जातलो. आतमध्ये पुढे रस्तो असा, पुढे त्यांची बिल्डिंग असं सगळीकडे. आम्ही स्विमिंग पूलात जाऊ शकलो असतो, पण आमका जाऊचा होता आत्तेसोबत जाणे. म्हणून म्हटलं आत्ते का घेऊनच जाऊया. गाडीनं उतारते असं आत्ते आणि दिसली आहेत मला, त्यामुळे उतारते आता. तर तुम्ही बघू शकता, बघा इथून पुढे असा आत्तेची बिल्डिंग असा. हे बघा, हे सगळे बाहेर पडलेले असत बॅगा घेऊन. मुंबईत जातले ते रात्री. हे बघा माझा भाव किंवा आत्ते काय झाला गे चालली मुंबईला. आणि माझी बहीण तिथे मला दिसलेली आहे आणि मी खूप खुश झालेली आहे.
ओई ओई सकाळी काय नाश्ता केला? मी आज चाय आणि मिसका पाव. चाय आणि मस्का पाव. अरे मस्तच नाश्तो केलेलो माझ्या बहिणी. आता खूप गरमी आहे. बहिणीक माझ्या ऊन लागतं असं वाटतं. ह्यो तर आपलं फेस रिव्हील करेल असं मला काय वाटत नाही. तर काय सोडा त्याचा विषय. ही बघा ही कशी दिसते मस्त एकदम. माझी आत्या तिकडनं येते गेली आतमध्ये. तो तर कायम लाजतच असता. चलो तर आम्ही आता जातलो कोकण हेरिटेजला मस्त. तर आता आम्ही गाडीत ठेवतो आत्ताची आणि बॅग्स वगैरे सगळा गाडीत ठेवतो. बघू शकता हे बघा बाई ह्याचा काहीतरी वेगळाच विषय आहे. बघा आम्ही आता गाडीत बॅग ठेवतो असं. मग चला नंतर भेटूया. आता कोकण हेरिटेजला तुम्ही शकता इकडचं व्ह्यू मस्त असा एकदम खूपच मस्त. आता मी जातोय पाण्यात उडी मारूक. माका स्विमिंग तर येत नाही. पुढे बघूया आता कसं व्ह्यू असा तो बघूया जरा. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी जागा असा ही एकदम असं मन मोकळं करून देणारी जागा. अजून गरमीत आपल्या हव्याच काय असता म्हणा. स्विमिंग पूलात इला माझ्या थंड वाटलं काय झाला मन शांत झाला एकदाचा. तसंच असतं तर आता बघूया. हे बसक वगैरे सगळीकडे जागा असा. शकतात माझं भाव तिकडे बघा स्विमिंग करत होतो आत्ताच. इकडे असं मस्त वातावरण असं मस्तच वातावरण तो बघा स्विमिंग करता. चला आता मी पण स्विमिंग करू जाते. फोन ठेवतो इकडेच. थोड्या वेळाने भेटूया. तर गाय जाते मी स्विमिंग पूलमधनं आत्ताच चिलय. तुम्ही बघू शकता कपडे चेंज वगैरे करून. हा अजून स्विमिंग पोहता तो. माका तर पोहाकच येत नाही गाय. मी पोहाचं ट्राय केलंय पण डुबलंय. आता जाऊन देत सोडा. चला आता मी जरा गाडीकडे जाते कारण माझ्या भावाने गाडीत कपडे ठेवले नाहीत. जाते तुम्ही बघू शकतात कसं मस्त वाटतं सगळं. जरा असेल चांगलं. आता मी चालले खरा. जरा माका बघून हसत नको कारण माझे केस ओले आहेत त्यामुळे टॉवेल बांधून ठेवलंय. आता आम्ही असं होऊ देतच हवा येता बाहेरची मला माझे केस उडतात. आता आम्ही घरात जातो. आता मी घरात पोचलंय. आता मी घरात जातोय. आंघोळ वगैरे करतोय कारण स्विमिंग पूलातनं इलंय त्यामुळे आंघोळ तर करूचीच लागतली. तर आंघोळ करते आणि बघते पुढे काय. तर चला मी आता जेवण इलंय बाहेर कारण माझ्या भावानं सांगितलं ना माका पाणी लावलेलं असं जरा बघून ये. कारण पाणी आता लावला तर जरा बंद तर करूकच हव्या. तर मग त्यांना माका पाठवलं ना बाहेर आणि मी येऊन बसले खुर्चीर कारण मी जाऊन इलंय ना स्विमिंग पूलात. म्हणून माका जरा दमाक झाला म्हणून मी बसलंय. जरा माका जमत नाही. तुम्ही बघू शकतात ह्या बारकूला बघतात हे जाऊन पाणीवरती. बट तेका ऊन लागतात तरी उता जाऊन थोडे बघतात. आता शिडी बिडी काय काय चढता मगातपासून तिचे चालूच असं. ती शतपावली करता असं माझा मत असा. शतपावली चालू वाटतं तिची. जिरवता जरा खाल्लेला. तर मग पाणी आता भरात इला वाटतं. भरताला आम्ही बंद करतलो. आता आम्ही जेवलो तर आम्ही आता जातलो झोपाक जरा. मग संध्याकाळी उठतलो. तर संध्याकाळी आत्तेक आणि जावचं पण असा त्यांच्या घराकडे मुंबईक. त्या बारकूला इला असा ब्लॉगमध्ये. तर बारकुल्याचं काय म्हणणं असा आम्ही आज जाणार आहे. तर मला खूप दुःख होत आहे की आता आम्ही डायरेक्ट
नेक्स्ट मे महिन्यात येणार आहे. आमचं स्कूल ही लेट बंद होणार आहे 30 एप्रिलला. बरं आहे, तर मग जेव्हा तुला सुट्टी असेल तेव्हा ये मग. हां, मी पप्पांना बोलली आहे की 30 एप्रिल रात्रीचीच तिकीट करा आमची. अच्छा, तर असं सगळं झालेलं आहे. तर भेटू आपण नंतर. बाय. A few moments later. आम्ही आता आलो आहे रेल्वे स्टेशनवर आणि जात आहे आत्या आणि सगळे जात आहेत. ते आता जाणार. आता आम्ही पण जातो आहे घरी. तुम्हाला घरी भेटतो सर मी काही. आता मी जातले घरात आणि मस्ती की जाऊन झोपतलं. आत्ती काय सोडून येलो ते होती मला जाग माग होती. चला काय आता मी जातोय. बाय बाय. लाईक आणि सबस्क्राईब करा. I'ma kick back.